गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर मित्रांनो, आज आपण ग्रामरमधला एक नवीन टॉपिक की जसं काल परवा मी तुम्हाला सांगितलं होतं, तर WH टाईप क्वेश्चन, हाऊ वी कॅन मेक द WH टाईप क्वेश्चन. तर WH टाईप क्वेश्चन्स आपण कसं बनवतो. व्हॉट इज WH टाईप क्वेश्चन. WH टाईप क्वेश्चन म्हणजे काय सांगता येईल कुणाला. वेरी आदर्शने अगदी योग्य उत्तर दिलेले. ज्या प्रश्नाची सुरुवात आपण WH वर्डने करतो, WH शब्दाने करतो, त्या प्रश्नाला आपण काय करतो, WH टाईप क्वेश्चन असे म्हणतात. WH वर्ड कोणते असतात. व्हॉट, वेअर, व्हेन, सांगा, विच, who, why, how, how many, how much, how far आणि whom, and last one is a to whom. बाय whom. काय म्हटलं जातं, दीज वर्ड्स आर कॉल्ड WH टाईप, WH वर्ड. ओके, ह्या शब्दांना आपण काय म्हणत असतो रे, WH वर्ड असे म्हणत असतो. मित्रांनो, जोपर्यंत तुम्हाला या WH वर्ड जे प्रश्नार्थक शब्द आहेत ना, त्यांचा अर्थ तुम्हाला जर का माहिती नसेल ना, देन यू कॅनॉट मेक एनी WH टाईप क्वेश्चन्स. ओके, देन यू शुड नो द मीनिंग ऑफ दीज ऑल वर्ड्स. ओके, तुम्हाला ह्या शब्दांचा मीनिंग जर का माहिती असेल ना, तरच तुम्हाला या प्रश्नांचं म्हणजे WH वर्ड तुम्हाला किंवा WH शब्दांचा आपल्याला WH टाईप क्वेश्चन बनवता येईल. तर व्हॉट म्हणजे काय, वेअर म्हणजे कोठे, वेन म्हणजे केव्हा, विच म्हणजे कोणते, हू म्हणजे कोण, व्हाय म्हणजे का, हाऊ म्हणजे कसा, हाऊ मेनी किती, हाऊ मच किती. मित्रांनो, हाऊ मेनी आणि हाऊ मच या दोन्ही शब्दांचा अर्थ आहे किती. परंतु जे काउंटेबल असतात ना, काउंटेबल जे आपण मोजता येतात अशा वस्तू, त्यांच्यासाठी आपण हाऊ मेनी वापरतो. म्हणजे कोणत्या वस्तू, समजा पेन असेल, एक पेन, दोन पेन, असं आपण 1, 2 मध्ये आपण काउंटिंग करू शकतो ना, अशा वस्तूंसाठी म्हणजे काउंटेबल जे नाउन्स असतात त्यांच्यासाठी आपण हाऊ मेनी वापरतो. आणि जे आपल्याला मोजता येत नाही, जसे की तेल घेतो आपण, दूध घेत असतो, रॉकेल, पेट्रोल, तर त्यांना आपण हे वस्तू ज्या आहेत ना ते अनकाउंटेबल आहेत. अनकाउंटेबल वस्तूंना आपण काय करत असतो, हाऊ मच, म्हणजे दोघांचा मराठी अर्थ आहे किती. तर नेक्स्ट वन इज हाऊ फार. हाऊ फार म्हणजे किती दूर. आणि त्याच्यानंतर हुम म्हणजे कोणाला, टू हुम म्हणजे पण कोणाला, आणि बाय हुम म्हणजे कोणाकडून. अशा प्रकारे ह्या सर्व शब्दांचा जर का तुम्हाला मराठी अर्थ जर येईल तरच तुम्हाला त्याचा WH टाईप क्वेश्चन बनवता येईल. तुम्हाला परीक्षेमध्ये सूचना कशी येईल माहिती सगळ्यांना. बघा सूचना कशी विचारली जाते, फ्रेम अ WH टाईप क्वेश्चन. फ्रेम अ WH टाईप क्वेश्चन दिसतंय सगळ्यांना. फ्रेम अ WH टाईप क्वेश्चन टू गेट underline part as an answer. परीक्षेमध्ये अशा प्रकारची तुम्हाला सूचना विचारली जाईल. तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आपल्याला WH टाईप क्वेश्चन बनवायचं आहे. तर लेट वी सी द फर्स्ट एक्झाम्पल. I sell vegetables. हां, तर सूचना काय आहे, तर तुम्हाला मी एक म्हणजे तुम्हाला दिलेलं असेल तर एक्झाम्पल ते अंडरलाईन केलेलं असेल. एखादा शब्द, एखादा वाक्य तुम्हाला काय केलेलं असेल, अंडरलाईन केलेलं असेल, आणि त्या अंडरलाईन पार्ट काय केलं पाहिजे, ॲज अ ॲन्सर म्हणून आलं पाहिजे. असा WH टाईप क्वेश्चन बनवायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, आय सेल व्हेजिटेबल्स दिलेला आहे तुम्हाला, आणि अंडरलाईन केलेला पार्ट तुम्हाला काय, हे ॲन्सर आलं पाहिजे. असं WH टाईप क्वेश्चन बनवायचं आहे.
तर यू शुड नो द मिनिंग ऑफ दिस सेंटेन्स. तुम्हाला या सेंटेन्सचा, या वाक्याचा मराठी अर्थ तुम्हाला यायला पाहिजे. जसे की मी भाजीपाला विकतो. मी भाजीपाला विकतो, पण अंडरलाईन केलेलं आहे व्हेजिटेबल्सला. व्हेजिटेबलला अंडरलाईन केलेलं आहे. तर मी विकतो, काय विकतोय? व्हेजिटेबल्स. म्हणजे काय? काय तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की काय म्हणजे कोणता वर्ड असेल WH वर्ड, तर व्हॉट. तर आपण सर्वप्रथम व्हॉट हा शब्द लिहिला. WH वर्ड बनवायचा असेल, WH टाईप क्वेश्चन बनवायचा असेल तर आपल्याला व्हॉट हा शब्द सापडला. व्हॉट, वेअर, वेन, विच, हू हे जेवढे शब्द आहेत ना त्यांच्यापैकी आपल्याला व्हॉट हा शब्द मिळाला. का? कारण काय, काय विकतो, तर काय विकतो तर उत्तर काय येते? व्हेजिटेबल्स येते. तर त्यासाठी आपल्याला व्हॉट हा शब्द सापडला. तर मित्रांनो, त्याच्यानंतरची जी जागा असते ना ते असतं हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब काळानुसार, अकॉर्डिंग टू द टेन्स. टेन्सनुसार आपल्याला या ठिकाणी काय वापरायचं असतो तर हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापद. बट देर इज नो हेल्पिंग वर्ब. त्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब नाही आहे. मला सांगा व्हाय इज देअर नॉट हेल्पिंग वर्ब? तिथे हेल्पिंग वर्ब का नाही आहे? बिकॉज दिस सेंटेन्स इज इन सिम्पल प्रेझेंट टेन्स. कशातले सांगा मला सेंटेन्स? सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जर का असेल तर आपण या ठिकाणी सेलचं पहिलं रूप आहे. पहिलं रूप आहे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, म्हणून वी शुड यूज डू ॲज अ हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब काय घेतला आपण? डू घेतला. ठीक आहे. तर फर्स्ट वी शुड यूज द WH वर्ड, देन आफ्टर. तर त्याच्यानंतरची जागा कुणाची असते रे? हेल्पिंग वर्ब. तर हेल्पिंग वर्ब पैकी आपण डू हा का वापरला? कोण सांगेल? डू का वापरला? कारण या ठिकाणी हा V1 क्रियापदाचं मूळ रूप पहिलं रूप असेल तर या ठिकाणी डू. आणि समजा क्रियापदाला यस लागलेला असेल म्हणजे क्रियापदाचं पाचवं रूप V5 असेल तर आपण या ठिकाणी काय घेतला असता? डज. जर इथं यस राहिला असता, क्रियापदाला यस असता तर आपण डज वापरला असता. आणि समजा सपोज इफ देर इज सोल्ड, सोल्ड भूतकाळी रूप राहिलं असतं, पास्ट टेन्स, तर काय राहिलं असतं या ठिकाणी? आपण डीड वापरला असता. एवढं लक्षात असू द्या. म्हणजे आपण क्रियापदानुसार हेल्पिंग वर्ब चेंज करतोय. कुणानुसार हेल्पिंग वर्ब चेंज करतोय? क्रियापदानुसार. ठीक आहे. तर या ठिकाणी मगाशी V1 होता, त्या ठिकाणी काय वापरला आहे? सेल होता, तर या ठिकाणी आपण डू वापरला. V1 होतं म्हणून डू वापरला. नंतरची जागा कुणाची असते? उरलेल्या वाक्याची जागा. उरलेलं जे वाक्य असतं, जसं की आय उरलाय, आय लिहिला, सेल लिहिलाय, सेल लिहिला. आणि नेक्स्ट व्हेजिटेबल इज ॲज अ ॲन्सर. व्हेजिटेबल आपला ॲन्सर आहे. अंडरलाईन केलेला पार्ट हा आपल्याला लिहायचा नसतो WH टाईपमध्ये. WH जो क्वेश्चन बनवतोय ना आपण त्याच्यामध्ये जे अंडरलाईन केलेला पार्ट असतो तो लिहायचा नाही, तो सोडून द्यायचा. उरलेलं WH टाईप क्वेश्चन. मला सांगा आपण WH टाईप क्वेश्चन बनवतोय तर शेवटी काय आला पाहिजे? क्वेश्चन मार्क आला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण WH टाईप क्वेश्चन फ्रेम करू शकतो, तयार करू शकतो. तर व्हॉट इज द सेंटेन्स? व्हॉट डू आय सेल? व्हॉट डू आय सेल? मी काय विकतो? तर आन्सर इज अ व्हेजिटेबल्स. ओके. लेट वी सी द सेकंड एक्झाम्पल. we wake up early in the morning. Got it? We wake up early in the morning if I underline this part of the sentence. Early in the morning. समजा तुम्हाला परीक्षेमध्ये अंडरलाईन केलेला पार्ट आहे अर्ली इन द मॉर्निंग. लेट वी सी. वी वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. आम्ही उठतो सकाळी लवकर. म्हणजे आम्ही सकाळी लवकर उठतो. केव्हा उठतो? केव्हा? तर आन्सर इज सकाळी लवकर उठतो. तर केव्हा? केव्हा म्हणजे सांगा मग इंग्लिशमध्ये विच वर्ड इज दॅट? केव्हा? वेन. वी गॉट वेन. व्हेन हा WH वर्ड आपल्याला सापडला. बरोबर आहे का नाही? व्हेन हा शब्द सापडला. मला सांगा त्याच्यानंतरची जागा कुणाची सांगितली होती मी? बाजूला कुणाची जागा असते? सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब. मला सांगा हेल्पिंग वर्ब कुणानुसार वापरतो आपण? क्रियापदानुसार. क्रियापदानुसार आपण हेल्पिंग वर्ब वापरतो. मग क्रियापदाचं मूळ रूप आहे V1 आहे. V1 असेल तर आपण डू वापरतो. मगाशी जसं वापरलं V1 होता म्हणून डू वापरला.
ॲट द सेम टाईम आपण काय करू शकतो, डू वापरायचं असतो आपल्याला. ठीक आहे, वेन डू झाला. आता पुढची जागा कुणाची असते, उरलेल्या वाक्याची. उरलेलं वाक्य कुठलं आहे मग सांगा, वी वेक अप. आणि अंडरलाईन केलेला पार्ट सोडून द्यायचा असतो आणि हा आहे डब्ल्यूएच टाईप. ठीक आहे, अशा प्रकारचा आपण काय करू शकतो, डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन बनवू शकतो. ठीक आहे, लेट वी सी द अनदर एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल, यू लिव्ह इन मुंबई. अंडरलाईन केलेला पार्ट इन मुंबई. तू राहतो मुंबईला. तू मुंबईला राहतो असं जर का एक्झाम्पल असेल मित्रांनो, तू मुंबईला राहतो. मुंबईला कुठे कुठे सांगा, इंग्लिशमध्ये आपण कुठे कुणाला म्हणतो, वेअर. वेअर सापडला आपल्याला. वेअर म्हणजे कोठे. वेअर म्हणजे काय, कोठे. तर हा शब्द सापडला डब्ल्यूएच वर्ड. तर बाजूला कोणाची जागा सांगितली मी, हेल्पिंग वर्ब. तर लिव्ह हे क्रियापदाचं मूळ रूप आहे, पहिलं रूप आहे. पहिलं रूप असेल तर डू वापरतो आपण. ओके, तर डू सापडला. त्याच्यानंतरचं जागा असते ती उरलेल्या वाक्याची जागा असते. तर यू लिव्ह लिव्ह आणि अंडरलाईन केलेला पार्ट. अंडरलाईन केलेला पार्ट हा आपल्याला लिहायचा नसतो. वाय, का लिहित नाही आपण, बिकॉज धिस इज द आन्सर. ते आन्सर असतं. तर नेक्स्ट क्वेश्चन मार्क, वेअर डू यू लिव्ह. तू कुठे राहतो. ठीक आहे, वेअर डू यू लिव्ह, तू कुठे राहतो. अशा प्रकारचं ते एक्झाम्पल आपण तयार करू शकतो. तर नेक्स्ट एक्झाम्पल इज, ही कंपोजेस पोएम्स. समजा हे एक्झाम्पल दिलं आणि पोएम्सला अंडरलाईन केलेली आहे. तो कविता रचतो. कविता रचतो. तो काय रचतो, काय. तर मला सांगा पुन्हा एकदा, व्हॉट मिळाला आपल्याला. काय म्हणजे काय, व्हॉट. ठीक आहे, व्हॉट. बाजूला कोणाची जागा आहे, सहाय्यकारी क्रियापदाची जागा असते. ओके, तर सहाय्यकारी क्रियापद बघा, इकडे बघा, क्रियापदाचं पाचवं रूप म्हणजे क्रियापदाला यस लागलेलं आहे. क्रियापदाला यस लागलेला असेल तर आपण काय सांगितलं तुम्हाला मी, डज. म्हणजे पाचवं रूप असेल तर डज, पहिलं रूप असेल तर डू आणि भूतकाळी रूप असेल तर डीड वापरतो आपण. ठीक आहे, व्हॉट डज. नंतर उरलेलं वाक्याची जागा असते ही कंपोज. बघा पुन्हा एकदा बघा, इकडे कंपोजेस ईएस लागलेला आहे आणि इथं आपल्याला ईएस लिहायचा नसतो, कारण तो जो ईएस आहे आपण जेव्हा जेव्हा या ठिकाणी डू डज आणि डीड जर का दिलेलं असेल तर आपल्याला क्रियापदाचं मूळ रूप लिहायचं असतं. लक्षात राहू दे हे वाक्य कुठलं, जर सेंटेन्समध्ये डू आला, डज आला आणि डीड आला तर क्रियापदाचं मूळ रूप लिहायचं, पहिलं रूप लिहायचं असतं. तर म्हणजे या ठिकाणी जर का आपण डज लिहिला तर क्रियापदाचं मूळ रूप. व्हॉट डज ही कंपोज, तर क्वेश्चन मार्क. तर अशा प्रकारचा काय आपण डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन्स बनवू शकतो. तुम्हाला समजले एक्झाम्पल्स, काही अडचण येते तुम्हाला, समजलंय. नेक्स्ट एक्झाम्पल इज, she makes cakes. she makes cakes. केक्सला अंडरलाईन केलेली आहे. ती केक बनविते. काय बनविते, काय. तर काय सांगा, व्हॉट. बाजूला कोणाची जागा आहे, हेल्पिंग वर्ब. म्हणजे डब्ल्यूएच वर्ड जर का लिहिला ना मित्रांनो तर त्याच्या बाजूला डब्ल्यूएच वर्डच्या बाजूला आपल्याला हेल्पिंग वर्ब लिहायचा असतो अकॉर्डिंग टू द वर्ब. मग या ठिकाणी V5 आहे, क्रियापदाला यस लागलेला आहे, म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, डज घ्यावा लागेल. डज घेतला. आता उरलेलं वाक्य, शी मेक. काय सांगितलं तर मेक्स लिहू की मेक,
या ठिकाणी मेक्स पाहिजे की मेक पाहिजे? क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे यस नको पाहिजे, कारण का आपल्याला डू डज डीड असेल इथं, तर मूळ रूप पहिलं रूप मेक लिहायचा असतो आणि हा अंडरलाईन केलेला पार्ट सोडून द्यायचा. व्हॉट डज शी मेक? ती काय बनविते? द आन्सर इज केक्स. ती काय बनविते? केक्स बनवते. नेक्स्ट एक्झाम्पल, इट रेन्स हेविली. हेविली खूप जोराने पाऊस पडतो. जोराने पाऊस पडतो. कसा? तर टेल मी हाऊ. सापडला का? कसा म्हणजे हाऊ. आणि हेल्पिंग वर्ब डज म्हणजे रेन्सला एस लागलेला आहे. एस लागलेला असेल तर डज वापरायचा. नंतर उरलेलं वाक्य लिहायचं. इट रेन्स ज्यावेळेस डू डज असेल तर त्यावेळेस मूळ रूप आणि क्वेश्चन मार्क्स. हाऊ डज इट रेन? कसा पडतो पाऊस? उत्तर आहे हेविली. ठीक आहे. तर अशा प्रकारचं नेक्स्ट एक्झाम्पल कुठलं आहे सांगा? दे रन व्हेरी फास्ट. दे रन व्हेरी फास्ट. व्हेरी फास्टला अंडरलाईन आहे, तर सांगा व्हेरी फास्ट म्हणजे खूप जोराने. कसा किंवा कसे धावतात ते? दे रन व्हेरी फास्ट. ते खूप जोराने धावतात. कसा म्हणजे हाऊ. हेल्पिंग वर्ब डू. ठीक आहे ना? समजलं ना तुला इथपर्यंत टॉपिक? हाऊ डू उरलेलं वाक्य लिहायचं. दे रन पर्यंत लिहिलं आणि जे अंडरलाईन केलेला पार्ट असतो तो लिहायचा असतो का? नाही. क्वेश्चन मार्क. हाऊ डू दे रन? ते कसे धावतात? तर अशा प्रकारे आपण काय WH टाईप क्वेश्चन्स बनवू शकतो. बघूया आता लास्ट एक्झाम्पल, श्रमचे एक्झाम्पल आहे बघा. श्रम इज अ बॉय. श्रम लिसन्स स्टोरीज. मी जर का श्रमला अंडरलाईन केलेला असेल, श्रम गोष्टी ऐकतो. श्रमला अंडरलाईन केलेली आहे. कोण गोष्टी ऐकतं? कोण म्हणजे सांगा? हू. ओके. हू WH शब्द जर का लिहिला हू, परंतु ह्या वाक्यामध्ये बाजूला हेल्पिंग व्हर्बची जागा नसताना जसं जे वाक्य उरलेलं आहे ते लिहायचं असतं. फक्त अंडरलाईन केलेला पार्ट सोडायचा. उरलेला आहे वाक्य लिसन्स स्टोरीज. असं वाक्य आपण हे WH टाईप क्वेश्चन बनवू शकतो. हू लिसन्स स्टोरीज? कोण गोष्टी ऐकतं? तर आन्सर इज श्रम. समजा श्रम इज अ डॉक्टर आणि श्रमला अंडरलाईन केलेलं आहे. बघा, श्रम इज अ डॉक्टर असं एक्झाम्पल आहे आणि तुम्हाला श्रमला अंडरलाईन केलेलं आहे आणि WH टाईप क्वेश्चन बनवायचं असेल तर कोण डॉक्टर आहे? तर कोण म्हणजे कोण सांगा? हूने प्रश्न विचारला. बाजूला उरलेलं वाक्य लिहायचं. इज आहे मग बाजूला तो लिहिला इज. तुम्ही म्हणा सर इथं सहाय्यकारी क्रियापद वापरलं नाही, हेल्पिंग वर्ब वापरलं नाही आणि इथं वापरतायत. इथं आहे म्हणून वापरतोय आपण. इज अ डॉक्टर आणि लास्ट क्वेश्चन मार्क्स. हू इज अ डॉक्टर? कळलं तुम्हाला? अशा प्रकारे आपण WH टाईप क्वेश्चन बनवू शकतो. परंतु मित्रांनो पुन्हा एकदा, जर तुमचं WH वर्डचा मिनिंग तुम्हाला माहिती नसेल, WHचा जो व्हॉट, वेन, वेअर, विच, हू या शब्दांचा मराठी मिनिंग जर का तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला WH टाईप क्वेश्चन बनवता येणार नाही आहे. आपण एक्सरसाइज, आपण उदाहरणं सोडवणार आहोत, परंतु त्याआधी तुम्हाला WH शब्दांचा मराठी अर्थ माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे? समजलं सगळ्यांना?